पुढची बातमी अकोल्यामधून। अकोट नगरपालिकेत भाजपनं स्थापन केलेल्या अकोट शहर विकास मंचाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेलं पत्र समोर आले। अकोट नगरपालिकेत भाजप आणि MIM यांची आघाडी झाली। नगरपालिकेत बहुमत नसलेल्या भाजपनं 5 नगरसेवक असलेल्या MIM ला सोबत घेतलं होतं। या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MIMच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर MIM अकोट शहर विकास मंचाला दिलेलं समर्थन मागे घेतलं होतं। MIM कडून समर्थन मागे घेतल्याचं पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं। मात्र MIMच्या पत्रावर काय कारवाई झाली हे कळू शकलेलं नाही। ते जाऊयात अकोल्यात, त्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। अक्षय, अपडेट्स काय आहेत? निश्चितच अकोट शहर विकास मंचाला आज अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याचं एक पत्र समोर आलेलं आहे। या पत्रामध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची स्वाक्षरी असलेलं हे पत्र आहे। याच पत्रामध्ये जर उल्लेख केला तर काही नियम आणि तरतुदीनुसार मान्यता दिल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या भाजपनं स्थापन केलेली अकोट शहर विकास मंच आहे त्यामध्ये MIM असेल, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांचे नगरसेवक या गटामध्ये सहभागी झाले होते। आज या गटाला मान्यता दिल्याचं हे पत्र आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या युतीच्या मोठ्या प्रमाणात राज्यात चर्चा झाली होती। देशभरात या युतीच्या चर्चा गाजल्या होत्या, बातम्या समोर आल्या होत्या। त्यानंतर भाजपचे नेते, MIMचे नेते, दोन्ही नेत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती। एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपकडून जे अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत प्रकाश भाटसाळकर, त्यांना नोटीस बजावली होती। त्या नोटीसमध्ये कारणे दाखवा नोटीस होती, तुमच्या कारवाई काय करण्यात येऊ नये, पक्षाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी देखील त्यामध्ये नोटीसमध्ये एक नमूद होतं। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठंतरी ह्या सर्व चर्चेनंतर MIMनं एक पत्र जे काढलं त्यामध्ये दिलेलं समर्थन मागे घेतल्याचं पत्र होतं। तेच पत्र अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आवक जावक विभागामध्ये ते पत्र दिलेलं आहे। नेमकं या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे का ते पाहावं लागेल। ते दुसरीकडे जर पाहिलं आज एकंदरीत या अकोट शहर विकास मंचाला ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी अक्षय।